नमस्कार, मी तेजपाल वाघ तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो। तुम्ही पाहताय तुमचा आवडता कार्यक्रम साडेमाडे 3च्या आजच्या भागामध्ये आपण आलेलो आहोत आशादीप हाऊसिंग सोसायटी, गांधीनगर, वांद्रे पूर्व येथे। चला तर या सोसायटीतील सेक्रेटरी जळगावकर मॅडम यांच्याशी गप्पा मारूयात। नमस्कार मॅडम, या सोसायटी बद्दल थोडंसं सांगा। सोसायटीमध्ये सगळे सदस्य खूप चांगले आहेत। सगळे आम्ही कल्चरल प्रोग्राम इथे सगळे साजरे करतो, सगळे सण साजरे करतो आणि सगळे खूप छान पद्धतीने इथे भाग घेतात। आता तुम्ही पाहिलेच असेल तर सगळे उत्साहाने उभे आहेत या खेळामध्ये भाग घेण्यासाठी। नक्कीच, आणि सगळेजण आतुर झालेत, नक्की ना? सुरुवात करायची? हो। साडेमाडे 3 या आपल्या खेळामध्ये आपण खेळणार आहोत 3 राउंड्स। त्यातल्या पहिल्या 2 राउंडसाठी आपण निवडणार आहोत 3 भाग्यवान स्पर्धक, आणि तेही या प्रेक्षकांमधून। आणि हे 3 भाग्यवान स्पर्धक निवडण्यासाठी आपण सर्वांना ठराविक क्रमांकाची टोकन्स वाटणार आहोत। चला तर मग यांना टोकन्स वाटूयात। सर्वांना टोकन्स वाटून झालेली आहेत। आता आपल्या पहिल्या राउंडसाठी आपण 3 भाग्यवान स्पर्धक निवडणार आहे, तेही लकी ड्रॉ पद्धतीने। माझ्यासोबत आहे पूर्वी या बाउलमध्ये काही टोकन्स आहेत, त्यातली मला तू 3 काढून दे। पूर्वीने मला 3 टोकन्स दिलेले आहेत। बघूयात कोण आहेत 3 भाग्यवान स्पर्धक जे खेळणार आहेत आपला पहिला राउंड अंदाजे किती। आणि पहिल्या भाग्यवान स्पर्धकाचा क्रमांक आहे क्रमांक 21। अभिनंदन। आणि दुसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे क्रमांक 37। या 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 आणि आपल्या तिसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे क्रमांक 46। अभिनंदन। हे आहेत आपले 3 भाग्यवान स्पर्धक ज्यांच्यासोबत खेळतोय आपण पहिला राऊंड अंदाजे किती। आपल्या पहिल्या राऊंडच्या म्हणजे अंदाजे कितीच्या या 3 भाग्यवान स्पर्धकांची थोड्याशा गप्पा मारूयात। नमस्कार, आपलं नाव? मनीषा गोविंद माने। मावशी, घरी कोण कोण असतं? मी, माझी 2 मुलं आणि माझे मिस्टर। तुमचं मिस्टर? काय नाव त्यांचं? गोविंद शंकर माने। बरं, काय करतात ते? शॉप आहे आमचं। कशाचं? पेपर स्टॉल वगैरे सगळं। बरं, मला एक सांगा, मुलगा तुमचा तुमच्या बरोबर आहे आता? हो, हा माझा बाजूला मुलगा। हा, किती त्रास देतो घरी? खूप त्रास देतो। सगळ्या आयांचा हा प्रॉब्लेम हो, पोरं त्रासच देण्यासाठी असतात। किती त्रास देतो एवढं फक्त सांगा मला। एवढा नाही पण थोडाफार देतो त्रास। काय त्रास देतो? ऐकत नाही। ऐकत नाही, बाकी सगळं ठीक आहे, फक्त तो ऐकत नाही एवढंच। पण आता तो ऐकतो का तुमचं? म्हणजे आता जरा मोठा झालाय तो, ऐकेल ना? आता ऐकेलच। हा, मला एक सांगा, आपण रोज तेच कामं करत असतो आणि ही सगळी तुमची कामं चालू असताना अचानक एकदम लाईट जाते, काय वाटतं त्यावेळेस तुम्हाला? भीती वाटते। भीती वाटते? कशाची? अंधाराची? हो, मी अंधाराला घाबरते। हो का? पण मला एक सांगा की लाईट गेल्यामुळे तुमची कितीतरी कामं खोळंबत असतील ना? काय प्रॉब्लेम होता तो त्यावेळेस? म्हणजे मनातून शिव्यांची लाखोळी वाहता तुम्ही? नाही तसं नाही, तसं काही नाही हो, एवढं नाही। पण राग येतो मनामध्ये? हा, येतो। खूप राग येतो? नाही, एवढा खूप नाही येतो। पण मग त्याच्यावर उपाय काय करता तुम्ही? काय, आता लाईट यायची वाट बघत बसतो। वाट बघण्याशिवाय पर्याय नसतोच खरं तर। पण मला सांगा, लाईट गेल्यानंतर तुम्ही कामं कशी करता? लाईटची वाट बघत बसतो, आल्यावर पण कामं करतो मग। पण तोपर्यंत कामांचा खोळंबा नाही होत? होतो ना, का नाही होत? मग ती कशी करता कामं? मेणबत्ती वगैरे लावतो। मेणबत्ती वगैरे लावता? खूप प्रॉब्लेम येतात ना? हो, प्रश्न। तुझं नाव? सोन्या गांधी। मग? असरानी। असरानी? हमारे शो में असरानी। सोनिया, काय करतेस तू? मी यावर्षी माझी 10वीची परीक्षा दिली आहे। 10वीची परीक्षा दिलीस? कसे गेले पेपर? चांगले। मस्त? हां, एकदम? हां। आणि आता मग सुट्टीचा काय प्लॅन आहे? काय नाही, असंच खेळायचं। खेळायचं? काय खेळता? बॅडमिंटन, गप्पा गोष्टी वगैरे वगैरे असं सगळं खेळत असता। 3:30 सारखा आज खेळ तुला खेळायला मिळतोय, काय वाटतंय त्याच्याबद्दल? खूप चांगलं वाटतं। खूप चांगलं वाटतं। शॉपिंगला कधी बाहेर गेली आहेस? हो, रोज शॉपिंगला जाणाऱ्या मुलींमधली ही एक। मला एक सांग, 10वीला तू अभ्यास करत होतीस वर्षभर अभ्यास करताना सारखी लाईट जायची, बरोबर? कधीतरी गेली असेल? अजिबातच नाही, घरामध्ये इन्व्हर्टर असेल, पण असं लाईटच जात नाही, पण समजा गेली असती लाईट तर
तर काय मेणबत्तीवर अभ्यास. पण मग अभ्यास नाही. मग अभ्यास नाही, तेवढी तुला सुट्टी मिळाली असते. तुझा आवडता छंद? डान्सिंग. डान्स जमतो का येतो पण? जमतो. म्हणजे प्रयत्न करतेस तू? हां. कुठे क्लासेस वगैरे लावलेस? कम्प्युटर क्लास. बर, पण डान्सचे क्लासेस नाहीत? नाही. ठीक आहे. काका तुमचं नाव? शशिकांत कारेकर. काय करता आपण? प्रिंटिंग प्रेस. कुठे आहे? ठाणा. ठाण्यामध्ये? पण तिथं तर भारनियमाचा खूप मोठा प्रश्न आहे ना. हो. मग काय करता अशा वेळी? अशा वेळी काही म्हणजे योजना करावीच लागतात कुठच्याही. बर, मग खूप पंचायत होते. पंचायत होतात. भारनियमाचा प्रश्न खरंच खूप मोठा आहे, त्यामुळे सगळ्यांनी विजेची बचत केलीच पाहिजे. आता तुम्ही म्हणाल भारनियमन या शब्दावर मी एवढा आटापिटा का करतोय? त्याचं कारणही तसंच आहे. आपल्या पहिल्या अंदाजे किती या राऊंडमध्ये आपण जी वस्तू वापरतोय ती त्याच्याशी संबंधित आहे. पण त्या अगोदर जाणून घेऊयात आपल्या अंदाजे किती या राऊंडबद्दल. या राऊंडमध्ये आम्ही तुमच्यासमोर ठेवणार आहोत एक वस्तू. या वस्तूची तुम्हाला किंमत सांगायची. जर या वस्तूची मूळ किंमत किंवा त्याच्या जवळपास असणारी किंमत तुम्ही सांगितली तर ती वस्तू आम्ही तुम्हाला गिफ्ट म्हणून देणार. पण पहिल्यांदा बोली कोण लावणार हे ठरवण्यासाठी आपण टाकणार आहोत नशिबाचे फासे. ज्याला अधिक अंक मिळतील तो पहिल्यांदा बोली लावतील. टाकायचे मग नशिबाचे फासे? चला तर सुरुवात करूयात माने मावशींपासून. माने मावशींना मिळाले 5 अंक. बघूयात सोनियाला किती मिळतात. सोनियाला मिळाले 2 अंक. कारेकर काका? कारेकर काकांनाही मिळाले 5 अंक. माने मावशी आणि कारेकर काका यांच्यामध्ये टाय झालाय म्हणून ते पुन्हा एकदा फासे टाकतील. माने मावशींना मिळाले 2 अंक. कारेकर काका? कारेकर काकांना मिळाले 6 अंक. याचा अर्थ आजच्या प्रॉडक्टची पहिल्यांदा बोली लावतील कारेकर काका, त्यानंतर माने मावशी आणि नंतर सोनिया. पण त्या अगोदर जाणून घेऊयात काय आहे आजचं प्रॉडक्ट. इमर्जन्सी लाईट, ज्याच्यामध्ये मेंटेनन्स फ्री रिचार्जेबल बॅटरी, कन्व्हिनियंट हँडल, कॉम्पॅक्ट, डिस्चार्ज अँड ओव्हरचार्ज प्रोटेक्शन, चार्जिंग लिमिट 20 ते 24 आवर्सचं आणि सोबत डिस्चार्ज ड्युरेशन 3 ते 4 तासांचं आहे. या इमर्जन्सी लाईटची पहिल्यांदा बोली लावतायत कारेकर काका. 1195. 1195. एकदम ठाम. बाकीच्यांना काय वाटतंय? 950. 495. 1200. इकडे 500 ते 600. काका तुमचा एक अंदाज सांगा. 1000च्या आतमध्ये. 1000च्या आतमध्ये, पण एक किंमत सांगावी लागेल तुम्हाला. 900. 900. काकांनी 900 किंमत सांगितलेली आहे. फिक्स करायची ही किंमत? फिक्स. नक्की करूयात फिक्स. माने मावशी काय असेल किंमत या इमर्जन्सी लाईटची? 800. 800. अंदाज? 1200. 495. इकडे 500 ते 600. तुम्हाला काय वाटतंय? 800च. ठाम आहे तुम्ही तुमच्या मतावर? 800. 800 रुपये तुम्ही सांगितलेली किंमत आहे. फ्रीज करून टाकूया. सोनिया तुझा अंदाज सांग. 850. 850. नक्की? बाकीच्यांना काय वाटतं? असेल तेवढी असेल? फिक्स? फिक्स. तुला वाटतं तेवढी किंमत असेल? हो. लिहायची मग. आपल्या तीनही स्पर्धकांनी या इमर्जन्सी लाईटची किंमत सांगितलेली आहे. कारेकर काकांनी सांगितलेली किंमत आहे 900 रुपये. माने मावशींनी सांगितलेली किंमत आहे 800 रुपये. तर सोनियाने सांगितलेली किंमत आहे 850 रुपये. पाहूयात या इमर्जन्सी लाईटची नक्की किंमत किती आहे ती. आणि या इमर्जन्सी लाईटची किंमत आहे 1495 रुपये. कारेकर काकांनी जास्तीत जास्त किंमत सांगितली होती, त्यामुळे ही गिफ्ट त्यांना मिळते. अभिनंदन काका. आपल्या पहिल्या अंदाजे किती या राऊंडचे विजेते ठरलेत कारेकर काका. काका कसं वाटतंय? हा राऊंड चांगला वाटला, व्यवस्थित झाला. जी टीव्हीचा आम्ही आभारी आहे. आता या इमर्जन्सी लाईटचा काय उपयोग करणार? इमर्जन्सी जर लाईट गेली तरच याचा यूज होईल. पण प्रिंटिंग प्रेसमध्ये याचा उपयोग करणार? याचं लाईट फक्त. बरोबर. आपल्या पहिल्या अंदाजे किती या राऊंडचे विजेते ठरलेत कारेकर काका.
यानंतर आपण वळणार आहोत आपल्या दुसऱ्या राऊंडकडे म्हणजे सुपर मार्केट राऊंडकडे. आता आपण वळतोय आपल्या सुपर मार्केट या राऊंडकडे. या राऊंडमध्ये कोण 3 भाग्यवान स्पर्धक खेळणार आहेत हे पाहूयात. आर्या, मला यातली 3 टोकन्स दे. नीट दे. 1 2 3. आर्याने माझ्याकडे 3 क्रमांक दिलेले आहेत. पाहूयात कोण आहेत हे 3 भाग्यवान स्पर्धक. आणि पहिल्या भाग्यवान स्पर्धकाचा क्रमांक आहे क्रमांक 7. दुसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे क्रमांक 14. 7 दुनी 14. अभिनंदन. आणि आपल्या तिसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे क्रमांक 23. अरे अभिनंदन. हे आहेत आपले 3 भाग्यवान स्पर्धक ज्यांच्यासोबत आपण खेळणार आहोत आपला दुसरा राऊंड सुपर मार्केट. आपले 3ही स्पर्धक सुपर मार्केट राऊंड खेळण्यासाठी सज्ज झालेत, पण त्या अगोदर त्यांच्याशी थोड्याशा गप्पा मारूयात. नमस्कार, आपलं नाव? माझं नाव गीता पोळ, मी इन्व्हेस्टमेंट कन्सल्टंट आहे. घरी कोण कोण असतं? मी, माझे मिस्टर, 2 मुलं आणि सासूबाई. बर, आता मला सांगा मेन प्रश्न, खरेदी कोण करतं घरात? सासूबाई करतात. सासूबाई करतात. तुम्ही जाता कधी खरेदीला बाहेर? कधी 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 जाता, पण मोस्टली कोण करतं? सासूबाईच करतात. सासूबाईच करतात. तुम्ही करतच नाही. नाही. त्यामुळे तुम्हाला खरेदीचा काही अंदाज असेल ना? पण अंदाज आहे ना. अंदाज आहे. मुलं किती त्रास देतात? भरपूर त्रास देतात. खरेदी करताना पण त्रास देतात? बिलकुल नाही, येतच नाहीत सोबत आणि वस्तू आणायलाही जात नाहीत बाजारात. म्हणजे तुम्हाला खरेदीला बाहेर सोडायचं म्हटलं तरी ते सोडायला येत नाहीत? नाही, बिलकुल नाही. माझंही काहीसं असंच आहे बरं का. असो, पण मला एक सांगा, तुमच्या समोर आता ही सगळी किराणा मालाची खरेदी आहे, यातल्या कुठल्या साहित्याला तुम्हाला वापरण्याची संधी मिळावी असं तुम्हाला वाटतंय? काय घ्यावंसं वाटेल? हे प्रोडक्ट. हे प्रॉडक्ट घेऊचं वाटेल? बर, नक्कीच. नक्कीच. हो, नक्की. मग तुम्हाला वाटतंय हा राऊंड तुम्ही जिंकाल? प्रयत्न करेन. ठीक आहे. आपलं नाव? सुप्रिया विलास कोकाटे. कोकाटे ताई, मला सांगा घरी कोण कोण असतं? मी, माझे मिस्टर आणि माझी 2 मुलं. 2 मुलं. तेही मदत करतात अशी खरेदीसाठी? कधी कधी. कधी कधी म्हणजे करतात की नाही? केव्हा तरी करतात. केव्हा तरी करतात. तुम्हाला मुलगी आहे? हो, मुलगी आहे. मग ती तर नेहमीच मदत करत असेल ना? हो, ती आता छोटी आहे. बर, पण पुढे जाऊन ती मदत करेल तुम्हाला. हो हो, नक्की. तुमच्या समोर असणाऱ्या साहित्यामधलं कुठलं प्रॉडक्ट घ्यायला तुम्हाला आवडेल? आत्ता तरी डाळ. डाळ का? डाळ का? आपल्या घरी यूज होते ना जास्त ती. यूज होते. मग त्याचा कुठला पदार्थ तुम्हाला बनवायला आवडेल? वरण किंवा आमटी. वरण किंवा आमटी. पण त्या डाळीची पुरणपोळी सुद्धा बनवाल ना हो, तुम्ही? नाही, ती हे चण्याची डाळ. चण्याची डाळ आहे काय? म्हणजे तुम्ही चण्याची डाळ घेणार आणि त्याचं वरण बनवणार? नाही, तुरीच्या डाळीचं वरण बनव. तुरीच्या डाळीचं वरण बनवणार आणि ते खायला मला या ना, नक्की नक्की बोलवणार ना? नक्की. त्या मला तुरीच्या डाळीचं वरण खायला बोलवणार आहेत. वळूयात आपल्या पुढच्या स्पर्धकाकडे. आपलं नाव? आशिष सुकलकर. आशिष, तू काय करतोस? माझा कम्प्युटर सेल सर्व्हिसचा बिझनेस आहे. बरं, म्हणजे कम्प्युटरच्या क्षेत्रामध्ये सगळं ज्ञान आहे तर तुला? हो कम्प्युटरची खरेदी करतोस तू? हो. आणि विक्रीही? हो. अशी खरेदी कधी केली आहेस? थोडीफार. थोडीफार. काय काय खरेदी करतोस? तरी नॉर्मल कधी काही कमी असेल, घरी एखादी गोष्ट आणावी लागत असेल तर तेवढीच. पण कुठली गोष्ट? तरी म्हणजे कधी किंवा डाळ म्हणा किंवा शॅम्पू किंवा काही असं. अजून? नॉर्मल म्हणजे एखादी जी गोष्ट गरज लागली एखादी तर तेवढीच. त्यासाठी. आणि मग कधी भांडाभांडी होते घरात? नाही, तसं काही नाही. तसं काहीच होत नाही कधी? कारण का तू खूप ऐकतोस आणि लगेच खरेदीला बाहेर जातोस. जातो. सगळेजण हसतायत म्हणजे हा किती ऐकतो ते बघा. असो, आपला या 3ही स्पर्धकांबरोबर आपण खेळतोय सुपर मार्केट राऊंड. या राऊंडमध्ये तुम्हाला बाजारामध्ये जशी खरेदी करता तशीच खरेदी इथं करायची, पण इथं तुम्हाला पैशांची गरज नाहीये. का? तर मी तुम्हाला एक पैशांचं लिमिट सांगणार आहे आणि त्या लिमिट एवढी किंवा त्याच्या जवळपास असणारी खरेदी तुम्हाला करायची. जर तुम्ही तेवढी खरेदी केलीत तर तुम्ही खरेदी केलेलं सर्व साहित्य तुम्हाला गिफ्ट म्हणून मिळणार आहे आणि तुम्ही जाल पुढच्या राऊंडला, जॅकपॉट राऊंडला. तयार तुम्ही सगळेजण? तयार का सगळेजण? सुरुवात करायची? पण एक अट आहे, तुम्हाला हा संपूर्ण गेम 1 मिनिटामध्ये करायचा आहे. हरकत नाही. तुमचं बजेट आहे 900 रुपये. 3.5. लवकर लवकर 900 रुपयापर्यंतची खरेदी तुम्हाला करायची आहे. आशिष, 900 रुपयापर्यंतची खरेदी करायची आहे. 3.5.
1 मिनिटाचा कालावधी संपलेला आहे. पाहूयात कोणी किती खरेदी केली आहे ती. कोण जिंकेल? आशिष कोकटे. खरेदीचा निकाल माझ्या हातात आहे. पाहूयात कोण आहे विनर. पोळ मावशींनी केलेली खरेदी आहे 504 रुपयांची. त्यानंतर कोकाटेंनी केलेली खरेदी आहे 1012 रुपयांची. आणि आशिषने केलेली खरेदी आहे 963 रुपयांची. काय वाटतंय तुला? खूप छान वाटतंय हा गेम बघून. खूप छान वाटतंय. मजा आली खूप खेळून. खूप मजा आली. आता मला सांग, या प्रॉडक्ट पैकी कुठलं प्रॉडक्ट पहिल्यांदा वापरणार? शॅम्पू, जेल. यानी खूप मस्तपैकी स्टाईल करून तो बाहेर फिरायला जाणार आहे आता. नक्की ना? नक्की नक्की. सुपर मार्केट राऊंडचा विजेता ठरलाय आशिष. याच्यानंतर आपण वळणार आहोत जॅकपॉट राऊंडकडे. आपल्या पहिल्या राऊंडचं म्हणजे अंदाजे किती राऊंडचे विजेते कारेकर काका आणि दुसऱ्या सुपर मार्केट राऊंडचे विजेतं आशिष दादा. या दोघांमध्ये रंगणारे आता जॅकपॉट राऊंडसाठी कुस्ती. जॅकपॉट राऊंडमध्ये तुम्हाला मिळणार आहे खजिना. अचूक खजिना शोधण्यासाठी तुम्हाला अगोदर अचूक चावी निवडायची. तुमच्या समोर असणारे 2 चाव्या, त्यापैकी एक चावी असणार आहे खजिन्याची. पण ती चावी निवडण्याची संधी कोणाला मिळेल हे ठरवण्यासाठी आपण 1 मिनिटाचा गेम खेळतोय. समजलं? हा गेम खेळत असताना जो विनर ठरेल त्याला मिळेल संधी चावी निवडण्याची. ओके? सगळेजण तयार? कोण वाटतंय हा गेम कोण जिंकल? आशिष. आणि कारेकर काका? बघूयात. आजचा तुमचा 1 मिनिटाचा गेम असा आहे. तुमच्या समोर ठेवलेली ही जी संत्री आहेत, ही संत्री तुम्हाला जास्तीत जास्त सोलायची आहे. जो अधिक सोलेल तो असेल विजेता आणि त्याला मिळेल संधी 2 चाव्यांपैकी एक चावी निवडण्याची. चला तर मग सुरुवात करूयात. तुमची वेळ चालू होतीये आता. लवकर. अरे एक मिनिटाचा कालावधी संपलेला आहे. पाहूयात कोणी किती संत्री सोलली आहेत ते. 1 मिनिटाच्या या गेम मध्ये सगळ्यात जास्त संत्री सोलली आहेत कारेकर काका यांनी. त्यामुळे त्यांना मिळते संधी 2 चाव्यांपैकी एक चावी निवडण्याची. चला पाहूयात ते कोणती चावी निवडतात. कारेकर काका कोणती चावी निवडणार? लाल की हिरवी? काकांना लाल रंगाची चावी निवडायची. काकांनी लाल रंगाची चावी निवडली आहे, त्यामुळे हिरवी चावी मिळते आशिषला. चला बघूयात कुठल्या संदुकीत दडलाय खजिना. चला. साडेमाडेतीनच्या आजच्या भागाचा उपविजेता ठरलाय पैलवान आशिष. त्याला मिळाली आहेत केळी. अभिनंदन आशिष. काय वाटतंय? ठीक आहे, चांगलं आहे. खूप छान वाटलं. केळी मिळाली तुला. केळी मिळाली तुला. काय वाटतं त्याच्याबद्दल? खावी लागतील. खावी लागतील. पण मग आता तब्येत चालेल. चालेल. त्यातलं एक केळ मला दे ना. 2 दे. 2 दे. बरोबर चाल. म्हणजे माझीही तब्येत सुधारेल. आणि आजच्या आपल्या भागाचे विजेते ठरलेले आहेत कारेकर काका. त्यांना मिळाला आहे व्हर्च्युअल गेम सेट. काका कसं वाटतंय आता? मस्त. एकदम छान वाटतंय ना? वाटतंय. मला सांगा, मी आता व्हिडिओ गेम हा खेळणार? मी माझ्या नातीला देणार. नातीला देणार? हो. म्हणजे लहान मुलांनाच देणार? हो. पण मला एक सांगा काका, कधी कधी ना मोठं झालं ना तरी लहान बनून खेळण्यात पण मजा असते. मजा असते. आणि आज तुम्ही सुद्धा लहान बनून खेळलात आणि आमचे विनर ठरलेला आहात. तेव्हा खेळाल ना हा गेम? हो. जी टीव्हीचे मी आभारी आहे. धन्यवाद काका.